नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाच्या मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी केल्याची घटना 2 दिवसांपूर्वी उघडकीस आली होती। याबाबत पोलीस आयुक्तांकडून दानपेटी फोडणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या। सदर प्रकरणात चोरट्यांचा शोध घेत असताना नाशिक शहर पोलीस हवालदार नाझीम खान पठाण आणि संदीप भाण यांना एक इसम दानपेट्या फोडून त्यातील मिळालेल्या नाण्यांच्या बदल्यात नोटा घेण्यासाठी पंचवटी अमरधान जवळील गौरी पटांगणी इथं येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकानं सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतला। शुभम मगर असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे दुचाकी, काही रोख रक्कम असा एकूण 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। सदर चोरटा एका मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। आपण दृश्यांमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने हा एका बादलीमध्ये पैसे टाकून घेऊन जातोय। पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानं त्याचे मित्र प्रवीण उर्फ छोट्या जगताप, बबुआ अन्सारी, दिती सुबर यांच्या संमतीनं गंगा घाटावरील सांडवा देवी मंदिर, कालभैरव मंदिर, सिटी सेंटर मॉलच्या मागे असलेल्या मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी 4 संशयितांवर पंचवटी पोलीस ठाणे आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भाण, नाझीम खान पठाण यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।